नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सध्या मी आहे हिंगोली या जिल्ह्यामधील हत्तानाईक या गावामध्ये आपण जैविक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत। यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे कोणत्या प्रकारे शेती करतात। नमस्कार सर। नमस्कार। तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या। माझं नाव राम धोंडबाराव नाईक, राहणार हत्ता, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। 88 05 74 77 92। तर तुम्ही शेती किती वर्षांपासून करता? 4 वर्षापासून। किती एकर शेती आहे तुम्हाला? 2.5 एकर। मग त्यामध्ये कोणकोणती पिके घेता? त्यामध्ये मी सुरुवातीला सोयाबीन घेत असतो, नंतर गहू, जैविकच गहू घेतो आम्ही, आणि नंतर मग हे भाजीपालावर्गीय पिकं काय घेत असतो। मग ही शेती अशी करावी ही प्रेरणा कुठून मिळाली? आमचे पूजनीय दादा जे महाराज शिवाजी महाराज हत्तेकर यांच्या मार्गदर्शनानुसार। मग कशी शेतीला सुरुवात केली? सुरुवातीला पहिल्या वर्षी मी अर्धा एकरापासून सुरुवात केली। अर्धा एकर जैविक केलं आणि अर्धा एकरामध्ये मग पपई लावली होती। पपई पासून सुरुवात केली, तिथं रिझल्ट मिळत गेले आणि नंतर करत गेलो मी। मग आता मिरचीचं क्षेत्र किती आहे? मिरचीचे 1 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये किती रोप आहेत? 20,000। मग ती कशी लागवड, म्हणजे लागवडीपासून कसं नियोजन असतं हे थोडं? लागवडीपासून नियोजन जर म्हणलं तर सुरुवातीला नागरडी केली, खोल नागरडी केली। नागरडीवर बेड पाडे, रोटर मारून बेड पाडे। बेडमध्ये आम्ही गांडूळ खत टाकलं। गांडूळ खतामध्ये हुमणी हे कीड लागू नये म्हणून लिंबोळी, घरीच लिंबोळी तयार केली। उन्हाळ्यामध्ये जमा करायची, वाळवायची आणि जमा करून ती कुटी करून याच्यामध्ये टाकलेली। नंतर मग मल्चिंग आथरली। नंतर मल्चिंग आथरून ड्रिप मार्फत बेड तयार केलं। बेड तयार करून रोप लावकर उठवले। 18 तारखेला लावलेलं हे रोप। याचं अंतर किती आहे दोन मिरची? याचं 2 मिरचीचं अंतर बेडवर 2 लाईनी मारलेले आता 2 मध्ये, एकामध्ये 1.25 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे एका तासामध्ये झाडामध्ये। मग आता मिरची हे पीक खूप सेन्सिटिव्ह आहे, मग त्याच्यावरती जे रोग येतात, आळ्या येतात किंवा किडे येतात, याच्यासाठी तुम्ही काय वापरता? जैविक कीटकनाशक वापरत असो, लिंबोळी अर्क बनवलेले तिथून, नाही तर नंतर जर जसे जसे व्हायरस येतात तर त्याच्या पद्धतीने बाकीचे औषधं बनवत असतो। असो आपलं कांदा असो, लसण, मिरची, अद्रक याची पण कीटकनाशक म्हणून वापरत असतो। 1 दिवस भिजवायचं? 1 दिवस मिरची घेतली 1 किलो, अद्रक 1/2 किलो घेतलेले आणि लसण 1/2 किलो घेतलेले। याला मिक्सर मधून बारीक करायचं, 1 दिवस भिजू घालायचं। नंतर त्यावर वस्त्रगाळ करून आपल्या शेताला ज्या टाक्या होतात त्या टाक्याच्या प्रमाणाने ते टाकायचं। अजून काय? आणि नंतर मी ते याचं केलेलं आहे तंबाखूचं। तंबाखू पण 1 किलो तंबाखू घेतलेली, ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवत असतो। नंतर तिचा अर्क एका याला वापरत असतो, एका एकराला। तुम्ही पहिले रासायनिक करत होतात का? पहिले रासायनिक करायचो। मग रासायनिक आणि आता जैविक मध्ये काय अनुभव आलाय? रासायनिक मध्ये काय व्हायचं, एक तर खर्च जास्त व्हायचा, पहिली गोष्ट। खर्च जास्त असून त्याला घडोघडी औषधी मारणं, घडोघडी खत टाकल्याशिवाय पीक जोमात येत नसं, डेव्हलप होत नसं। त्याच्यामुळे त्याचं शेड्यूल जे वेगळं होतं आणि या जैविकचं शेड्यूल जे आहे द्यायचं, खत डोस द्यायचं, हे वेगळं आहे। मग अनुभव काय आला? अनुभव जैविक मधलं जे पीक आहे ते डोळस डोमदार असं तेजदार राहायचं, आणि रासायनिकचं टाकलं तर ते खुलायचं, नाही तर मग कुंज म्हणून जायचं। आणि जमिनीच्या बाबतीत? जमिनीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर रासायनिक मध्ये जमीन कडक झाली, नागरटी पण होत नसं आमच्या याच्यामध्ये, व्हायची तर अर्धा फुटच व्हायची। तर ज्यावेळेस जेव्हापासून आम्ही जैविक करायलो त्यापासून नागरडी आमची 1-1.5 फुटापर्यंत नागरडी चालली। ट्रॅक्टरला पण ओढत नाही अक्षरशः आमच्या रानामध्ये। भुसभुस जमीन राहिलेली, उन्हाळ्यामध्ये पण कोडं गांडूळ निघतात, नरमपणा आला जमिनीमध्ये। मग आता तुम्ही ही मिरचीची विक्री व्यवस्थापन कसं करणार आहे? या मिरचीचे आमचं अग्रीमेंट आहे। याचं अग्रीमेंट, ही कंपनी जर पाहायला गेलं हैदराबादची कंपनी, हैदराबादची कंपनी असल्यामुळं ओमिनी नावाची कंपनी आहे, आणि याच्यासोबत अग्रीमेंट केलेली। ही मिरची जैविक साठी जाती, मेडिसिन साठी टॅबलेट तयार होतात। बापरे।
मग त्यांना काय मिरची काढून द्यायची का? त्यांना लाल करून मिरची काढून द्यायची, लाल करायची, 80% वाळवायची आणि ती घरून घरपोच नेणार. कोणती पिके? बाकी मग दुसरं सोयाबीन ही तूर ते जरा सुरुवातीला आम्ही घेत होतो सोयाबीन ही, ते नंतर मग जैविक वर आल्यामुळं जे आपल्याला ते मोदी साहेबांनी सांगितलं ना, जे इकतंय तेच पिकतंय, पिकवा आणि त्याच्यापासून आपण डेव्हलप व्हा. अशा मार्गदर्शनानुसार आम्ही तुमचे चॅनलचे व्हिडिओ बघू तुमचे मुलाखती बघू ते डेव्हलप करत गेलेलो. अजून काय तुम्हाला सांगायचंय शेतीविषयी? शेतीविषयी एकच असं सांगा वाटतंय की शेती ही खरोखरच जे जुने लोक सांगलेले होते, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, पण आज रोजी जे शिकलेली मुलं आहेत यांना जास्त शहरीकरणाकडे वळा वाटायले. पण शेवटी शेतीच ही सर्व सो आहे असं मला वाटतंय, कारण की शेती पिकली तर सगळीकडे मिळणार आहे ना. आणि शेतीत जर तुम्ही डेव्हलप करसाल तर किती दिवस सांगता येणार नाही. तिकडं टार्गेट आहे तुम्हाला, इथं टार्गेट नाही, असं माझं मत. तर आता तुम्ही बोललात की तुम्ही सेंद्रिय किंवा जैविक शेती करता, मग तुमच्याकडे गायी वगैरे आहेत? हो, गायी आहेत ना. कोणकोणत्या आहेत आणि किती आहेत? गावरानी गाय आहेत. गावरानी गाय 2 होत्या, 2चे आता वासर 4 5 झालेले आहेत. अशा आहे का? बैल वगैरे? बैल आहेत घरचेच. गायचं आम्ही गायच्या शेणापासून गांडूळ खत तयार होते आणि गांडूळ खताच्या अर्कापासून शेतीला वापरतो. आणि पुन्हा बी युरिया गायच्या शेणापासून बनवतो मी. तो कसा? तो युरिया म्हणजे काय, आपलं गोमूत्र घ्यायचं 1 लिटर आणि त्याच्यामध्ये शेण टाकायचं, शेणाचं शेण 1 किलो, 1 लिटर अर्धा लिटर गोमूत्र याचं मिश्रण करून ते शेतीसाठी 50 ml एका टाकीला वापरत असतो मी. युरियाचं काम करतोय ते पण. बापरे. तर अजून तुम्ही जैविक मध्ये कोणकोणती पिके घेता? गहू घेतो आम्ही. गहू खायासाठी घरी वापरतो, पण जास्त करून सेंद्रिय शेतीवरचा गहू आणि रासायनिक याच्यावरचा गहू याच्यात खाण्यामध्ये फरक आहे, चवीमध्ये फरक आहे. सेंद्रिय शेतीवरचा गव्हाची चव गोड लागते आणि रासायनिक खतावरचे जे कडकपणा आहे, गिरणीवाले पण म्हणतात पण तुमचा गहू आम्हाला नरम जाते दळायला. त्यावेळेसपासून तुम्ही सुरुवात केली होती इकडे वाहण्याकडे, विषमुक्त कडे वाहण्याकडे, तर सुरुवातीला शेतीमध्ये काय काय अडचणी आल्या? सुरुवातीला शेतीमध्ये अडचणी एक आल्या की नियोजन लागलं नव्हतं. म्हणजे पिकावर नेमका कोणता रोग पडल्यावर कोणतं कधी टाकायचं आणि कधी काय करायचं. आमच्या दादाचा आग्रह होता जैविक कडवळा म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला मी फक्त अर्धा एकरच केली. तेवढं काय मन लागत नसतं या पिकात आणि त्या पिकात, कारण की जैविकचं जे पीक आहे ते उशिरा डोमानं चालू होते. आणि सुरुवातीला आम्ही रासायनिक वापरल्यामुळं सुरुवातीला ते जैविक लागू होईना गेलं जमिनीवर. ते 3 वर्षाच्या बाद त्याचा खरा रिझल्ट आम्हाला आता पाहायला मिळाला. आताची मुलं असो किंवा मुली असो, मुली म्हणतात की शेतकरी नवरा नको, मग त्यावर तुमचं काय मत आहे? माझं तर मत नाही, शेतकरी हा राजा आहे. हा राजासोबत लग्न करणं काय साधी गोष्ट नाही. बरोबर. त्यासाठी चाकरापेक्षा राणी जर राहायचं असेल तर माझ्याच मनानं शेतकऱ्याची मुलंच राणी ठेवू शकतात. की चाकरी करणाऱ्याचं तुम्हाला तो 8 घंटे तिकडे राबतोय, कबाड कष्ट करतोय, संध्याकाळी येऊन थकून मगून जाते, काय तुम्हाला उत्साहीच राहणार ते? बरोबर आहे की नाही? शेतीमधले जे जैविक अन्न खाल्ल्यामुळं, जैविक आहार मिळाल्यामुळं, दूध, गाईचं दूध, तूप हे खाल्ल्यामुळं तुमचे शेड उद्याच निघणारं जे बाळ आहे, ते उद्याच निघणारी पिढी आहे ती डळच निघणार आहे, विषमुक्त निघणार आहे की नाही? हीच माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की शेतीकडे जैविक पद्धतीने वळावं. मला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा? शेतकऱ्याला एकच सांगावं असं वाटतंय की जैविक वळावं, सेंद्रिय शेतीकडे वळावं. कारण की शेती ही आपली आई आहे. आईची जर काळजी घेतली तर बाळ सदृढ निघल. तसं आपण जर जमिनीची काळजी घेतली तर आपली पिकं पण चांगली निघतात. हेच सर्वांना सांगण्याचं माझा हेतू. म्हणजे शेतकरी हाच शास्त्रज्ञ आहे, तो त्याला शिकवायची गरज पडत नाही की शेती कशी करावी, हे ह्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण जो रासायनिक युरिया भेटतो तो न वापरता ह्यांनी सांगितलेल्या पद्धतीने युरिया घरच्या घरी तयार करा, गायी पाळा आणि गो आधारित शेती करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल. यांच्या शेतीतील जे काही माल निघतोय, म्हणजे जे काही पिकं आहेत, गहू असेल किंवा बाकीची कुठली असेल, ती जर कोणाला मागवायची असतील किंवा जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुमचा एक संपर्क क्रमांक द्या. नाव राम नाईक, 88 05 74 77 92.